नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आला सुद्धा. गुरुवार दिनांक 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून माता लक्ष्मीचे व्रत केले जाते आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते, उद्यापन केले जाते. आत्तापर्यंत 3 गुरुवार व्रत झाले आहे, तर त्यामध्ये कुणाचा एखादा गुरुवार स्किप झाला असेल काही कारणास्तव, तर चौथ्या गुरुवारी त्यांनी उद्यापन करावे का? किंवा 3 गुरुवार व्रत केले आहे आणि चौथ्या गुरुवारी काही अडचण असेल, लग्नकार्य असेल, बाहेरगावी जायचे असेल, तर उद्यापन कधी करावे? त्यासोबतच पूजेमध्ये वापरल्या साहित्यांचे काय करावे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी मार्गशीर्ष गुरुवारचे माता लक्ष्मीचे व्रत केले जाते. प्रत्येकजण यथाशक्ती यथाभक्ती हे व्रत करते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार आले आहेत, म्हणजे 4 गुरुवार 5 गुरुवार जितके आले आहेत तितके गुरुवार हे व्रत केले जाते. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आले आहेत. चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे. शेवटच्या गुरुवार देखील पहिल्या गुरुवारप्रमाणे व्रत करून पूजा मांडणी करायची आहे. बऱ्याच ठिकाणी उद्यापनाला सुवासिनी जेवायला बोलवले जाते. तुम्हाला जर तसे करणे शक्य असेल तर तुम्ही सुवासिनींना जेवायला बोलवू शकता किंवा यथाशक्ती तुम्ही त्यांची ओटी भरून त्यांना गोडाचा प्रसाद देऊ शकता. किती सुवासिनींना बोलावे असा प्रश्न पडतो किंवा शहरामध्ये एवढ्या सुवासिनी येणे शक्य नसते आणि प्रत्येकाच्याच घरी उद्यापन असते, त्यामुळे 5 सुवासिनी मिळणे शक्य होत नाही. तर एखादी जरी सुवासिनी आली आणि तिची आपण माता लक्ष्मीचे रूप मानून पूजा केली, तिची ओटी भरली, सौभाग्याचे वाण दिले आणि तिला गोडाचा प्रसाद दिला तरी देखील चालेल. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवार उद्यापन करायचे असते. या अगोदर 3 गुरुवार झाले आहेत, परंतु आपला एखादा गुरुवार स्किप झाला असेल किंवा आपले सलग 3 गुरुवार झाले आहेत आणि चौथ्या गुरुवारी जर आपल्याला काही अडचण असेल, मासिक धर्म आला असेल, सुतक विटाळ असेल किंवा बाहेरगावी जावे लागत असेल, तर आपण उद्यापन करू शकणार नाही. तर आपल्याला चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे. मग काय करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर आपण काही अडचण असेल तर आपण पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण पूजा मांडणी करून व्रत करायचं आहे आणि या व्रताचे उद्यापन करायचं आहे. त्याचवर आपण एखादी सुवासिनी कुमारिका आपण बोलवू शकतो आणि तिची आपण यथाशक्ती तिला काही वाण देऊ शकतो, तिची ओटी भरू शकतो. कुमारिका असेल तर तिला काहीतरी भेटवस्तू आपण द्यायची आहे आणि गोड पदार्थ प्रसाद म्हणून द्यायचा आहे. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन कसे करायचे हे आपल्याला कळले. आता जी पूजा मांडणी केली आहे त्याची उत्तर पूजा कधी करावी, तर दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे तरी देखील आपण या दिवशी सकाळी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. जे काही फुले असतील, पाने असतील ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडणे शक्य असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता. जो नारळ आहे त्या नारळाचा आपण गोड पदार्थ बनवून घरीच खायचा आहे. कळशाखाली जे तांदूळ ठेवले आहे किंवा पूजेसाठी जे तांदूळ वापरले आहे ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालायचं आहे आणि त्यातले थोडेसे तांदूळ आपण घरामध्ये खायलासुद्धा वापरायचे आहे. कळशामधील 1 रुपयाचे नाणे, सुपारी जे काही असेल ते आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि इतर वेळी पूजा करताना ते वापरायचं आहे. कलशातील पाणी झाडांना घालायचं आहे. जे फळझाडाचे डहाळे आहेत ते आपण चांगल्याच ठिकाणी विसर्जित करायचे आहेत किंवा बागेमध्ये तुम्ही एखाद्या झाडाखाली तुम्ही हे सर्व साहित्य विसर्जित करू शकता. जो ब्लाऊज पीस आपण पूजेसाठी वापरला आहे तो आपण देवीची ओटी भरताना वापरू शकतो किंवा तो ब्लाऊज पीस आपण घरातच वापरायचा आहे, इतरांना द्यायचा नाही. पूजेमध्ये जी फळे आपण पूजली आहेत ती देखील आपण घरामध्येच खायची आहेत. पूजेमध्ये आपण जे काही साहित्य वापरले आहे ते आपण इतरत्र टाकून द्यायचं नाही, तर आपण त्याची व्यवस्थितपणे विसर्जित करायचे आहेत. बऱ्याच वेळेला ही चूक करतात की पूजेमध्ये वापरलेल्या वस्तू ह्या कुठेही टाकून देतात, तर तसे न करता आपण व्यवस्थितपणे विसर्जित करायचे आहेत. या पद्धतीने आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन आणि उत्तरपूजा करायची आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.